आपली ही सह्याद्रीची जी वाघीण आहे तिला डांगी संबोधलं जातं. डांगी हे तिचं जे नाव आहे ते गुजरातच्या डांग जिल्ह्यातल्या प्रदेशावरनं डांगचं डांगी झालेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचं मूळ जे स्थान भेटल ते म्हणजे इगतपुरी, नाशिक, घोटी हा जो भाग आहे, काही अहमदनगर सारख्या भागातल्या गावांमध्ये बी आपल्याला डांगी सापडून येते. तर ह्या ठिकाणी डांगीचं जर पूर्ण वैशिष्ट्य जर तुम्हाला बघायचं तर निसर्गाशी पर्यावरणाशी एकदम सुसंगत असं तिचं शरीर रचना आणि शरीर रचनेबरोबर तिचा सगळ्यात मोठा वैशिष्ट्य आणि गुणधर्म असणारा घटक आहे ती म्हणजे रंगसंगती. सह्याद्रीच्या ह्या वारशामध्ये तिला फिरताना कुठल्याही प्रकारे वन्य प्राण्यांपासून हमला होऊ नये म्हणून निसर्गाने तिला रंगसंगतीचं एवढं सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे की ते तुम्ही विश्वासही ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इगतपुरी घोटीच्या ह्या सह्याद्री रांगेतच फिरावं लागेल. कारण डांगीच्या मूळ जाती बघितल्या तर पारा ही तिची मूळ जात येते. काही ठिकाणी तिला कहाडी सुद्धा म्हटलं जातं डांगीला. पण ह्या पारा जातीचं वैशिष्ट्य बघितलं तर संपूर्णपणे पांढरी, अगदी काहीशे बारके काळे टिपके तिच्या शरीरयष्टी तुम्हाला आढळून येतील. आणि त्याच याच्यामध्ये दुसरी उपजाती ती बहाला. या बहालामध्ये काळा, पांढरा आणि तपकिरी कलरचा बहाला अशा पद्धती तिचे वर्णन आहे. आणि जवळपास 17 ते 18 प्रकारच्या रंगसंगती ह्या तिच्या नैसर्गिक आहेत. फक्त रंगसंगतीमुळे तिचं एवढे वैशिष्ट्य आढळून आपल्याला याच्या ब्रिटिशकालीन नोंदी सुद्धा भेटलेल्या आहे की जर बघितलं आता महाराष्ट्राचा जो भाग आहे हा संपूर्ण कोरडवाहू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या इतर जे गोवंश आहे हे सगळे कोरडवाहू भागात राहतात. आणि ह्या इगतपुरी नाशिक भागाचा जर हे आपण पावसाचा पर्जन्यमान वृष्टीचा जर अंदाज घेतला तर साधारणतः 2000 मिली ते 3000 मिली पर्यंत पावसाची क्षमता त्या ठिकाणी आहे. आणि त्या पावसाच्या क्षमतेमध्ये तग धरून राहणारा, पाण्यासोबत झुंजणारा नव्हे तर पाण्यासोबत वाढणारा जो गोवंश आहे ती म्हणजे डांगी. कारण तिला निसर्गाने जे दिलेलं जी स्किन आहे तिची ही अत्यंत तैलीय स्किन आहे. पाणी तिच्या अंगावर राहत नाही. विचार करा तुम्ही 2000-3000 मिलीमीटरचा पाऊस ज्या क्षेत्रामध्ये पडत असेल त्या क्षेत्रामध्ये आता कोणतंही आधुनिक वाहन म्हणजे आपण ट्रॅक्टर सुद्धा म्हणलं तर त्या ठिकाणी शेती करू शकत नाही. त्या ठिकाणी आपली डांगी सक्षमपणे 7 ते 8 तास त्या भाताच्या खाचरांमध्ये शेती करून आपल्या शेतकऱ्यांना, आदिवासी बांधवांना साथ देते. असं आपलं वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा जो डांगी आहे हा वारसा आज आपल्या सह्याद्रीच्या याच्यामधून पुसला जाण्याची शक्यता आहे. अवघ्या जसं बंब साहेबांनी मगाशी सांगितलं की काही हजारोंच्या संख्येने आपला हा डांगी गोवंश राहिलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला चळवळ, संवर्धन आणि आंदोलन उभी करण्याची आवश्यकता आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधव, पशुपालक आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या महाराष्ट्राच्या अस्मिता जपण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.